नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही मराठी सातत्यानं शेतकरी आत्महत्येच्या बातम्या लावून धरत होती. त्याची दखल आता राज्य सरकारकडूनही घेण्यात आलेली आहे. सरकारकडून उपाययोजना सुरू असून शेतकरी आत्महत्येचा धक्कादायक आकडा सरकारनं सभागृहात सांगितलाय. तर तिकडे दिल्लीमध्ये शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती देखील मिळते. आणि त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नानं सध्या डोकं वर काढलंय. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सागरा प्राण तळमळला या अमर काव्याला शुक्रवारी 116 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि त्यानिमित्तानं अंदमान निकोबारमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हजेरी लावणार आहेत. दरम्यान भिवंडी तालुक्यामधील पडघा नजीकच्या बोरीवली गावात ईडी आणि ईडीएसची धाड सत्र पाहायला मिळालेलं आहे. तर पालघर जिल्ह्यामधील सीमावाद मिटवण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं चित्र आहे. इकडे मुंबईमधील काही शौचालयांमध्ये अनधिकृतरित्या अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शौचालयामध्ये संसार आणि गैरप्रकार सुरू असल्यानं ठोस कारवाईची मागणी होतीये. नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडियाचा अहवाल देखील आलेला आहे. यात लहान मुलं आणि ड्रग्ज बाबतची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. तर नाशिकमधील मुलं विकल्याच्या प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान गोव्यामधील नाईट क्लब आग प्रकरणामध्ये लुथरा बंधूंना अटक करण्यात आलेली आहे. इंडिगोच्या प्रवाशांसह विमानानं प्रवास करणाऱ्यांसाठीही एक महत्वाची बातमी आहे. तर फक्त 1%च लोक देशाची 40% संपत्ती नियंत्रित करतायत. यावरून भारतातील आर्थिक असमानता दिसून येते. तर ट्रम्प यांनी आता गोल्ड कार्ड खेळलेला आहे. यात सर्व महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पुढल्या तासाभरात आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स. आणि आता पाहणार आहोत सविस्तर न्यूज प्लॅनेट. सध्या समाज माध्यम, शैक्षणिक क्षेत्र, कॉर्पोरेट सेक्टर, विज्ञान क्षेत्र, अंतराळ आणि संरक्षण क्षेत्र सगळीकडेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. तुम्ही समस्या टाका, लगेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला त्यावरील समाधान आणि उत्तर देतं. पण आपल्या राज्यात आणि देशातील सर्वात मोठी गंभीर समस्या ज्याचं कोडं कदाचित AIला सुद्धा शोधता येणार नाही, त्यावर एक जबाबदार पत्रकार आणि प्रसार माध्यम म्हणून लक्ष वेधणं गरजेचं आहे. आणि ती समस्या आहे शेतकरी आत्महत्या. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या ही अतिशय खेदजनक सामाजिक समस्या असून हजारो कुटुंबांच्या जीवावरती येणाऱ्या दुःखाचा कहर आहे. प्रत्येक शेतकरी जो आपल्या रोपट्यातून निघणाऱ्या आशांनी जगतो तोच संकटाच्या विळख्यामध्ये गुंतलाय आणि तो गुंता काही सुटायचं नाव घेत नाहीये. जग मात्र आधुनिकीकरणाचे एका मागोमाग एक टप्पे पार करताय. तरी देखील आपला बळीराजा अजूनही त्याच्या पिढीजात प्रश्नांच्या गर्तेत अडकून पडलाय. नुकसान झालं, आता पुढे काय? आणि हा प्रश्न त्याच्या देखील मनात घोंगावत राहतो. आणि अचानक तो प्रश्न शांत होतो आणि तो शेतकरी सुद्धा. वेगवेगळ्या प्रदेशांमधून या घटना वारंवार घडत असल्यानं शेतकरी जीवनातील आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडेल हा विषय सतत चर्चेत राहतो. या दुःखद घडामोडींवरती लक्ष देणं आणि विश्वासार्ह उपाययोजना करणं आता काळाची गरज ठरतेय. यासाठीच लोकशाही मराठी सातत्यानं शेतकरी आत्महत्येच्या बातम्या लावून धरत होती. अखेर सरकारकडून देखील याची दखल घेण्यात आलेली आहे. सरकारनं या संदर्भात विधिमंडळामध्ये माहिती देऊन परिस्थिती सांगितली. सभागृहामध्ये सरकारनं जी काही शेतकरी आत्महत्येची आकडेवारी सांगितलेली आहे ती खूपच धक्कादायक आहे. शेतकरी आत्महत्येचा धक्कादायक वास्तव नेमकं काय सांगतंय त्यावर आपण नजर टाकतो आहोत. राज्यामध्ये गेल्या 6 महिन्यात एकूण 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. विदर्भामध्ये 296 तर मराठवाड्यामध्ये 212 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.
देशातील सरासरी 2 आत्महत्यांमध्ये एक आत्महत्या महाराष्ट्रातील आहे. केंद्र शासन राष्ट्रीय गुन्हे अहवाल 2023 च्या आकडेवारीनुसार आम्ही ही आकडेवारी आपल्या समोर मांडतोय. दरम्यान शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत असल्याचं लेखी उत्तरामध्ये नमूद करण्यात आलं आणि या उपाययोजनांमध्ये काही बाबींचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. जसं की शेतमालाला योग्य भाव मिळवून देणं, सिंचनाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करणं, पीक शेत जमिनी तसंच पशुधनाच्या नुकसानीची भरपाई तत्काळ देणं, तसंच शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदतीचं वाटप करणं आणि आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन केंद्र संचलित करणं. बरं, या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू स्वतः जोडले गेलेले आहेत. बच्चू कडूजी, आपलं स्वागत न्यूज प्लॅनेटमध्ये. अतिशय धक्कादायक आकडेवारी आणि आता सरकारनं देखील ते मान्य केल्याचं दिसतंय. मात्र एक प्रश्न अनुत्तरित राहतो, तो म्हणजे AI सुद्धा ज्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही त्या समस्येवरती सरकार कसा तोडगा काढणार आहे? आणि मला एक सांगा, इच्छा पाहिजे ना, इच्छा राहिली नाही. हं, सरकारची इच्छा शेतकऱ्याप्रती चांगल्या नाही. हं, त्यांच्या भावनांनी ज्या पद्धतीनं धार्मिक मुद्द्यावर हं, आणि जातीच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीनं सरकार समोर येतं, हं. त्या ताकदीनं शेतकऱ्यासाठी काय येत नाही, ते मजुरासाठी काय येत नाही. मुळात तुम्ही सांगा, फक्त स्वामीनाथन आयोग 2006ला जो सरकारनं स्वीकारला, केंद्र सरकारनं, हं. त्याच्यातल्या 7 गोष्टी जरी केल्या तरी आत्महत्या थांबू शकतं. आपल्याकडे अभ्यास झाला नाही का, आपल्याकडे कमिट्या नेमल्या नाही का, हे सगळं आम्ही झालेलं आहे, पण उपाययोजना करायला तयार नाही. सगळ्या गोष्टी हाती आल्या पण त्या करणेच नाही आहे. आणि त्याच्यामुळं त्या रोज आम्ही पाहतोय त्या आत्महत्या समोर त्या शेतकऱ्याला जावं लागतं. त्याला शेतकऱ्याला तो काही तांत्रिक अडचणींमुळे बच्चू भाऊ यांचा आवाज आपल्यापर्यंत येत वर्षाकाठी नाही. होत असतं. पुन्हा एकदा ते जोडले गेलेत. बोला बच्चू भाऊ. हा, आवाज येत नाहीये माझा? आता येतोय. हा, नाही, एका इकडे स्वामीनाथन आयोगाचा किमान त्याच्यातल्या 7 बाबी जरी मानसिकता नाही आहे हो. ज्या पद्धतीने धर्मजातीच्या प्रश्नाकडे पाहता त्या पद्धतीने शेतकऱ्याला का पाहिले जात नाही? ज्याला गरज नाही त्याला तुम्ही लागण तेवढं देताय. 7वा येणं 8वा वेतन घेणार आणि शेतकऱ्याचा स्वामीनाथन का त्याच्या शिफारशी का मान्य होत नाही? बरोबर आहे, शिफारशी मान्य होत नाही. बच्चू भाऊ, जर आपण गाडी 2 सेकंदांसाठी थांबवली तर नेटवर्कचा इश्यू होणार नाही. आपलं म्हणणं शेतकऱ्यांपर्यंत निश्चित पोहोचू शकतं, ही विनंती आहे आपल्याला. हॅलो, हा बोला, आता आवाज येतो. हॅलो. हा, तुम्ही मुख्यमंत्र्याचं विधानसभेतलं भाषण ऐकलं असेल. ऐकलं. कर्जमाफीसाठी त्यांनी 20,000 कोटीची तरतूद केली, बरोबर आहे? बरोबर आहे. हॅलो, ऐकायला येतं? हो, आवाज येतोय. 20,000 कोटीची तरतूद केली, हं. पण सांगितलं नाही कोणत्या वर्षापासूनची आणि कोणत्या वेळेपर्यंत कर्जमाफी करणार. हं. नेहमी वर्षभरातलं मुख्यमंत्र्याचं बयान तुम्ही काय चपळाई करताय मुख्यमंत्री महोदय. ते काय म्हणतात आहे का दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी कशी करू? आज कर्जमाफी केली आणि उद्या जर दुष्काळ पडला तर पुन्हा कर्जमाफी करावं लागेल. पण या कर्जमाफीमध्ये चालू कर्जदार हा सगळ्यात मोठा अडचणीत आलेला आहे. ज्या अतिवृष्टीचं आपण वाटप करतो, मदत करतोय, तो चालू कर्जदार आहे ना साहेब. या वर्षीचा कर्जदार तुम्ही दुष्काळ माफीमध्ये जर कर्जमाफीमध्ये घेत नसाल तर तो पुढच्या वर्षी पेरणी करण कसा? बरोबर आहे. तुम्ही एका इकडे 9 ऑक्टोबर 2025ला तुम्ही स्थगिती दिली वसुलीला, म्हणजे एका इकडे बँक वसुली करू नये यासाठी तुम्ही भूमिका घेताय आणि दुसऱ्या इकडे त्याला कर्जमाफीमध्ये घेत नाही. मोठी अडचण आहे. येणाऱ्या जून जुलैमध्ये तो पेरणीच करू शकणार नाही हो, कर्ज भेटलं नाही तर. बरोबर आहे. ना अतिशय विधानसभेत गंभीर कोणी बोलत ना अतिशय गंभीर हा प्रश्न होता ना दिसतोय. मुख्यमंत्री त्यावर बोलत. बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना बोलतं करण्यासाठी तुम्ही बोलताय. मात्र मला आणखी एक विचारायचं आहे. सध्या काय होतं ना बच्चू भाऊ, की नक्षलमुक्त राज्य आणि देश करणं असं स्वप्न असताना दुष्काळमुक्त आणि शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्राचं स्वप्न कधी पूर्ण होणार?
खरं तर वाढलेले खताचे भाव आणि मजुरीचे भाव त्या तुलनेत काढलेले हमी भाव हेच फार फार चुकीची पद्धत आहे. बरं. तुम्ही सांगा 7,000 रुपये भावाची शिफारस केली पर क्विंटल सोयाबीनची, बरोबर आहे. हा. आणि केंद्रानं जाहीर केले 5,000. 15% नफ्यानं. मी एका पिकाचं सांगतो, सगळ्या पिकाचं सांगत नाही, बरं. वेळ भरपूर जाईल. फक्त एका पिकाचं सांगतोय. काय 7,000 रुपये भावाची शिफारस केली राज्य सरकारनं. बरोबर. 15% नफा भेटला. जर त्याला भेटायला पाहिजे असं जर वाटत असेल तर 7,000 रुपये भाव भेटल्याशिवाय पर क्विंटल सोयाबीनला 15% नफा भेटत नाही. पण केंद्रानं जाहीर केले 5,000 रुपये. म्हणजे 2,000 कमी दिले का नाही साहेब? 2,000 कमी दिले म्हणजे 15% नफा भेटला का? तो -20% मध्ये गेला. घाट्यात विकावं लागतं. केंद्र सरकारच्या हमी भाव हे जर घाट्याचे जाहीर होत असेल तर तो जगन कसा? बरोबर आहे. जीवन हे मरणाचा हा वाढ- प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या. खरंय. हम्म, हम्म. बरं, आता देशातल्या सरासरी 2 आत्महत्यांमाग एक आत्महत्या जर महाराष्ट्रातल्या बळीराजाची आहे, हे किती मोठं दुर्दैव आहे आपल्या शेतीप्रधान महाराष्ट्र राज्याचं. काही लाज नाही वाटत ना कोणाला? कोणाला काय पडलं त्याचं? काही वाटतं का कोणाला? तुम्ही सांगा, एखाद्या विमानातल्या दुर्घटना झाल्या, आपण श्रद्धांजली अर्पण करतोय आणि 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या, विधानसभेत श्रद्धांजली तरी? बावनकुळे आले होते माझं उपोषण सोडाले. ते सांगत होते बच्चू आता 75 लोक विमान दुर्घटनेनं मरण पावले, आता तरी तुम्ही थांबायला पाहिजे उपोषण करताना. म्हणजे मला मान्य आहे का त्याचंही दुर्दैव आहेच, ते दुःख आहेच, पण तुम्ही रोज होणाऱ्या आत्महत्यावर तुम्ही लक्ष देत नाहीये. त्याच्यासाठी तुमच्या तोंडातून शब्द निघत नाही. पैसे नाही आहे का हो गव्हर्नमेंट जवळ? बसवा, आम्ही पैसे काढून देतो. किती कुठं तुम्ही कशा पद्धतीनं चुकीचे खर्च करतात, चुकीच्या पद्धतीनं नियोजन करत आहे. शेतकऱ्यासाठी देताय किती तुम्ही? बजेटमध्ये माझ्या शेतकऱ्याचा हिस्सा किती आहे सांगा ना. माझी जेवढी संख्या आहे शेतकऱ्याची त्या तुलनेत आम्हाला भेटतं का ते सांगा ना तुम्ही. बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या शिक्ष- अपेक्षांची पूर्ती होत नाही. मात्र एक प्रश्न तुम्हाला निश्चित विचारावासा वाटतो. ज्यावेळेला अतिवृष्टीचा काळ होता त्यावेळेला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला, मात्र RTI अंतर्गत मिळालेली धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. बरं, मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टीकरण देऊन झालेलं आहे की चुकीची माहिती देण्यात आली. मग सत्यता काय आणि इच्छाशक्तीचा अभाव कुठे? नाही, मुळात काय तुम्ही लक्षात घ्या, मी आज आता कर्जमाफीच्या बाबतीत ते परदेशींना 8 फोन केले का हो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकी तरी घ्या ना, तुम्ही माहिती तर करून घ्या तर त्या बँक कशा अडचणीत येत आहे, कशा पद्धतीने तुमच्या या कर्जमाफीच्या धोरणामुळं कसा गोंधळ वाढेल. साहेब तुम्ही सांगा, आज मी ज्या बँकेचा अध्यक्ष आहे त्याला मला 700 कोटी रुपये आम्ही कर्ज वाटप केलं. 700 कोटी कर्ज वाटप केलं. आता मार्च मध्ये ते वसूल होणार नाही. मार्च मध्ये ते वसूल जर झालं नाही तर पुढच्या वर्षी बँकेला कर्ज वाटपाजवळ पैसेच नाही आहे ना साहेब. आणि हे जर 700 कोटीचं जर कर्ज वाटप केलं नाही तर तो माझा शेतकरी आहे जो हजारो शेतकरी या लाखाच्या घरात आहे, तो लाखभर शेतकरी पेरणी कसा करन? कुठल्या पैशातून करणार आहे? याच्यापेक्षा जास्त आत्महत्या समोर जून जुलै मध्ये होईल. म्हणजे खरडून गेलेली जमीन, त्याचं घर वाहून गेलेलं जमीन, दुष्काळात असणाऱ्या शेतकऱ्याचं तुम्ही कर्जमाफीत घेत नाहीये आणि सांगता 9 लाख शेतकऱ्यांचा 90 लाख शेतकऱ्यांचा सातबारा पुरा होणार. किती बनवी करणार होत्या शेतकऱ्याची तुम्ही? शेतकऱ्यांसोबत कसं होणार आहे? बनवाबनवी सुरू आहे असं आपल्याला निश्चित वाटतंय आणि यावरती कुठेतरी आता तोडगा निघावा एवढी अपेक्षा आहे. मात्र कळकळीनं शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला. आता तरी सरकारला जाग येते का याकडे आमचं देखील लक्ष असेल. धन्यवाद बच्चूभाऊ, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या गंभीर समस्येवरती इतकी मोठी चर्चा केली त्यासाठी. वळूयात पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे. शरद पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे हे मान्य केल्याशिवाय चालत नाही. ते फक्त नेतेच नाही आहेत तर राज्यातील राजकीय समीकरणांचा धक्का तंत्र म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे. पवारांच्या राजकारणामध्ये रणनीतीची कला आणि वेळोवेळी नवे वळण देण्याची क्षमता आणि यामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय हालचालींना दिशा मिळते. त्यांच्या धक्कादायक निर्णयांनी अनेक वेळा मोठे राजकीय वळण आलेली असून हेच कारण आहे की पवारांशिवाय राजकारणामध्ये एक पानही हलत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी विशेष स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं. येत्या 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस आहे. मात्र त्या दिवशी
ते मुंबईमध्ये असण्याची शक्यता असल्यानं दिल्लीतील खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्नेहभोजनाला उद्योगपती गौतम अदानींसह अनेक राजकीय आणि सामाजिक दिग्गज उपस्थित होते. महाविकास आघाडीमधील सर्व खासदार, मोदी सरकारमधील मंत्र्यांचीही त्या ठिकाणी हजेरी होती. त्यानंतर शरद पवारांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. कुणी कुणी कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती अगदी थोडक्यात पाहूया. तर शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांची भेट घेणाऱ्यांमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे त्यावर आपण एक नजर टाकतोय. यामध्ये होते गौतम अदानी, अजित पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, अनिल देसाई, गौरव गोगोई, त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी चिदंबरम, ओमर अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, सचिन पायलट, राघव चड्ढा, सागरिका घोष, संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं सर्व खासदार या क्षणाला दिल्लीत आहेत आणि त्यामुळे अनेकांनी शरद पवारांची भेटही घेतली. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे अजित पवारांनी. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड तब्बल 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात ही चर्चा झाल्याचं देखील कळतंय. बरं, या भेटीचा तपशील बाहेर आलेला नाही. मात्र निवडणुकांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत असल्यानं आता राज्यामध्ये काही नवीन समीकरणं पाहायला मिळणार का याकडे देखील देशाचं आणि राज्याचं लक्ष लागून आहे. सागरा प्राण तळमळला हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं अमर काव्य आणि या काव्याची मातृभूमीच्या विरहानं तळमळणाऱ्या क्रांतिकारकाच्या भावनांचं प्रतीक अशी देखील ओळख आहे. बरं, या काव्यानं सावरकरांच्या दुःखाच्या क्षणांमध्ये जन्म घेतला आणि त्यावेळी ते इंग्लंडमधील ब्रायटनच्या समुद्र किनारी उभे होते आणि आपल्या भारत मातेच्या आठवणींमध्ये व्याकुळ झालेले होते. पोलिसांकडून सावरकरांचा छळ सुरू होता, प्रकृती खालावली होती आणि सततचं उपोषण. यानंतर ते समुद्रकिनारी उदास मनानं उभे होते. सूर्यास्ताच्या वेळी त्यांच्या पायांना समुद्राच्या लाटांचा स्पर्श होत होता आणि यावेळी त्यांचे डोळे मातृभूमीच्या विरहानं भरून गेलेले होते. आपल्या भावना यावेळी सावरकरांनी त्या अथांग सागराला सांगितल्या आणि नवीन लाटांप्रमाणे सागरा प्राण तळमळला या ओळींचा जन्म झाला. आता सावरकरांच्या याच अमर काव्याला शुक्रवारी 116 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्यानिमित्तानं अंदमान निकोबारमध्ये असलेल्या श्री विजयापुरम इथं भव्य राष्ट्रभक्ती समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य प्रतिमेचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं जाईल. ही प्रतिमा ही महाराष्ट्र भूषण सन्मानित प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी तयार केलेली आहे. मुंबई हे स्वप्नांचं शहर आणि या ठिकाणी लोक त्यांच्या आशा आकांक्षा घेऊन दूरवरून येतात आणि रोजचा संघर्ष करत असतात. असं म्हणतात, जग झोपतं, मुंबई मात्र जागीच राहते. हे खरं आहे, कारण आपले दिवस बदलण्यासाठी प्रत्येक जण मुंबईमध्ये रात्रंदिवस झटतच असतो. कुणाच्या वाटेला झपाट्यानं यश येतं तर कुणी आयुष्यभर फक्त खस्ताच खात बसतो. स्वप्नांची हीच महानगरी अनेकदा अंधाराच्या कुशीतही हरवताना दिसते. मुंबई म्हणजेच संधीचं नगरीकरण, मात्र त्याचबरोबर सामाजिक जबाबदाऱ्यांचाही प्रश्न. मुंबईमध्ये राहायचं स्वप्न रंगण्यासाठी शहरात सुरक्षितता आणि नियमांची खात्री करणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच पाहायला गेलं तर नाण्याप्रमाणे मुंबईच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला आलिशान जीवन आहे, हाय प्रोफाईल लोक राहतात, तर दुसऱ्या बाजूला गरिबी आणि बेरोजगार आणि त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी. जिथे मिळेल तिथे काही जण संसार थाटतात. मुंबईतील रे रोड परिसरातून जो धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे तो खूप थक्क करणारा अशा स्वरूपाचा आहे. कारण शौचालयातच अनधिकृतरित्या बांधकाम करून संसार वसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. तसंच महिला शौचालयामध्ये पुरुषांचा वावर दिसून आल्यानं त्या ठिकाणी किती भयानक स्थिती असेल याचा अंदाज तुम्हाला
या दृश्यांवरून येऊ शकतो. इतकंच काय तर रात्री शौचालयातच बसून मद्यपानही केलं जातं. हे ऐकून तर धक्काच बसला, कारण साधी गोष्ट आहे, रात्री अपरात्री महिलांना शौचालयात जायचं असल्यास या अशा प्रसंगांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या मुलीवर महिलेवर अतिप्रसंग झाला तर याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो. तर दुसरीकडे भांडूपच्या सुभाषनगर किन्नीवाडी परिसरातूनही असाच काहीसा प्रकार उजेडात आलेला आहे. सुलभ शौचालयामध्ये अनधिकृतरित्या अतिक्रमण करून तिथे रात्री मद्यपान आणि दारू पार्टी चालवली जाते आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्षा मनीषा तुपे यांनी या वास्तवाला समोर आणलेलं आहे. अशा अवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून हे काळे धंदे परिसराचा सामाजिक चेहरा खराब करतायत. शौचालय म्हटलं की ती सुरक्षिततेची जागा महिलांसाठी असली पाहिजे, परंतु या ठिकाणी भयानक परिस्थिती अशी आहे. आपण पाहू शकता या हे बीएमसीचं शौचालय आहे. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कोणाची. या ठिकाणी आपण पाहू शकता हे कपडे आतमध्ये शौचालयाच्या खोल्या आहेत. आपला प्रश्न आहे की हे शौचालय आहे की कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आपण मला सांगा की या अशा अवस्थेमध्ये आणि याच संपूर्ण परिस्थितीवरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर स्वतः आपल्यासोबत आहे. किशोरीताई, मुंबई शहर हे 24 तास जागतं राहत असतं. अनेक ठिकाणी असलेले सार्वजनिक शौचालय ही त्यामध्ये असलेली एक महत्त्वपूर्ण तरतूद, कारण स्त्री असेल पुरुष असेल कुणीही जाऊन पटकन त्या ठिकाणी जे आहे या शौचालयांचा वापर करताना दिसून येतं. मात्र ही शौचालयच किती असुरक्षित आहे हे दाखवणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण घटना, एका ठिकाणी तर थेट संसार थाटण्याची आलेली वेळ, तर दुसरीकडे सुरू असलेलं मद्यप्राशन. काय करायचं मुंबईकरांनी ज्यावेळेला मुंबई महापालिकेच्या शौचालयांमध्ये अशा प्रकारची भयावह स्थिती असेल तर? किशोरीताई. मी ज्या वेळेला महापौर होती हं. त्यावेळेला अनेकदा आपल्या कोविड काळामध्ये या गोष्टी जेव्हा लक्षात आलं हं. की इथे म्हणजे जे अग्रीमेंट बनतं हां. सुलभ शौचालय इंटरनॅशनल कंपनीचे शौचालय मुंबईमध्ये जास्त आहेत. बरं. त्याचप्रमाणे बऱ्याच लीडर लोकांचे, मग सर्व पक्षीय लीडर लोकांच्या सुद्धा शौचालय आहेत. बरं. आपण अग्रीमेंट जेव्हा महापालिका देते त्यावेळेला सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात हं. की तुमचे कर्मचारी हे 3 ड्युटीमध्ये असले पाहिजे. ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतं तो ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन सब कॉन्ट्रॅक्ट ते तर सरळ चालतंय. बरं. तुमचं अभिनंदन करायचंय की नक्कीच. इतक्या धन्यवाद ताई. हं, हं. म्हणजे या शौचालयावर आपण तुम्ही काय आम्ही काय आपण मुद्दाम शौचालयात जात नाही, हं. पण ज्याने आवाज उठवलाय त्यांचं मी अभिनंदन करते. हं. कारण खरं आहे ज्या शौचालयामध्ये महिला, ज्या मध्यमवर्ग म्हणजे गरीब, ज्या आजूबाजूला स्लम असेल तर त्या शौचालयाचा वापर जास्त होतो तिथे हं. होतो. आणि तिथे ती नियम आहे की महिलांचा पार्ट हा कम्प्लीट वेगळा असला पाहिजे, पुरुषांचा पार्ट आणि त्यांचं काउंटर वेगळं असलं पाहिजे. हं, हं. आणि त्या ह्याच्यामध्ये 3 शिफ्ट मध्ये राहणारे नाही ते असले पाहिजे. पण याच्यावरती आमच्या महानगरपालिकेचे जे डिपार्टमेंट आहेत हं, हं. ते सरप्राईज व्हिजिट आणि कधीच केली नाही हे मी प्रामुख्याने अगदी कबूल करते. सांगूनही नाही होत. खरं लक्ष दिलं पाहिजे, कारण मुंबई शहर धावतं शहर आहे. हं. रात्री अपरात्री गाड्या येतात. मग जायचं झालं ज्यांना अगदी अडचण आली ना आपल्यासारख्यांना पण गाडी उभी करतात. आणि त्या शौचालयांसाठी मी व्हीलची शौचालय हां. उभी करा, त्यांना पाण्याचा सोय करा. नक्की. कारण जिथे जिथे तेव्हा पण कितीतरी व्हिजिट घेतले, कितीतरी पत्र दिले,
तेव्हाही प्रशासनाने मनावर घेतलं नाही. त्यावेळेला फक्त एक डीएमसी महिला होत्या, त्या आताही असतील आपल्या याच्यामध्ये, आणि म्हैसकर मॅडम होत्या एएमसी म्हणून. खूप मनावर घेतलं, पण नंतर काय झालं कळलंच नाही आम्हाला. मग महापौर झाल्यानंतर त्याचा मी पाठपुरावा परत केला, पण मला खरंच सांगायला दुःख होतंय की ह्या गोष्टीसाठी मला यश नाही आलं. पण आताही तुमच्या माध्यमातून तुम्ही आवाज उठवलाय. मला असं सांगायचंय, ही शौचालय जरा चेक करा कोणाची आहे, बर. कोणाबरोबर ऍग्रीमेंट झाली आहे, आणि ज्यांना ऍग्रीमेंट म्हणून दिलंय ती लोक का नियम पाळत नाहीत, आणि असं सुलभ इंटरनॅशनल एकाच कंपनीला का ऍग्रीमेंट देत आहे कितीतरी वर्ष. नक्की नक्की. बरं, किती पॉलिटिक्सच्या लोकांची शौचालय आहेत. या सगळ्या गोष्टीचा जेव्हा पर्दाफाश होईल तेव्हा कुठेतरी मला वाटतं काहीतरी सुधारणा याच्यामध्ये तुमच्या आवाजामुळे ती दिसेल. नक्कीच किशोरीताई, आपण सोबतीनं हा आवाज उठवूयात. मुंबईकरांची सुरक्षितता, त्यातही महिलांची सुरक्षितता ही अत्यंत प्रायोरिटीची गोष्ट आहे आणि याचा पाठपुरावा आम्ही सातत्यानं करत राहू आणि वेळोवेळी या संदर्भात नक्की. तुम्ही देखील आमची साथ द्याल ही निश्चित अपेक्षा. धन्यवाद. 100% तुम्ही आमच्यासोबत नक्की. नक्की तुम्ही आमच्यासोबत Thank you. जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. तर एकंदरीतच या परिस्थितीचा पाठपुरावा करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तर मंत्री आशिष शेलार यांना जेव्हा लोकशाहीनं ही बाब लक्षात आणून दिली तेव्हा त्यांनी चांगल्या मुद्द्यावरती लक्ष वेधल्याचं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे, ती देखील पाहूयात. ज्या पद्धतीचं काम लोकशाहीने केलं आहे आणि हा मुद्दा समोर आणून दिला आहे, शौचालय, सार्वजनिक शौचालय आणि त्याची उपयोगिता यामध्ये अवैध रीतीने कोणी अन्य व्यवस्था किंवा निवास करत असेल त्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी मी बोलीन. लागलंच तर पोलिसांनी कारवाई करावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ आणि निर्देश सुद्धा देऊ. शहरामध्ये परकीयांसाठी स्वप्नांची नगरी, मात्र वास्तवात काही ठिकाणी संसार करताना अति अंधकारमय आणि अत्यंतिक समस्या असतात. श्रीमंती आणि गरिबी या दोघांमध्ये शहराचं जगणं. मात्र अशा काळ्या व्यवहारांमुळे सुरक्षित मुंबईचं स्वप्न देखील भंगतंय हे निश्चित. नियम मोडून चालणाऱ्या अशा अतिक्रमणांवरती शासन आणि स्थानिक प्रशासन यांनी तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे, जेणेकरून मुंबईमध्ये सुरक्षितता आणि सुव्यवस्था कायम राहू शकते. त्यानंतर वळणार आहोत आपण पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी कुख्यात साकीब नाचण याचा 28 जून रोजी मृत्यू झाल्यानंतर गाव शांत झालं असं दिसत असतानाच ठाणे जिल्ह्यामधील पडघा नजीकचं बोरिवली गाव मात्र पुन्हा एकदा चर्चेत आलंय. आणि याचं कारण म्हणजे गावात सुरू असलेल्या ईडी आणि एटीएसच्या धाडीचं सत्र. दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी मध्यरात्री बोरिवली गावात ईडी आणि एटीएसनं संयुक्त छापेमारी केलेली आहे. रात्रीपासूनच गावातील काही घरांमध्ये ईडी आणि एटीएसनं धाडी टाकल्या. खरं तर मागील 2 वर्षांपूर्वी केलेल्या कारवाईमध्ये गावातून साकीब नाचण आणि त्याच्या मुलासह 17 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. मात्र कारागृहामध्ये 28 जून रोजी साकीबचा मृत्यू झाला. आता हा साकीब नेमका कोण होता हे आधी आपण पाहणार आहोत. तर भिवंडी जवळील बोरिवली गावचा रहिवाशी येतो. स्लीपर सेल बनवण्यामध्ये आणि तरुणांची माथी भडकावणारा अशी देखील त्याची ओळख. बोरिवली गाव वेगळा देश म्हणून साकीबनं घोषित केलेला होता. स्वतंत्र मंत्रिमंडळ, स्वतंत्र देश आणि स्वतंत्र राज्य घटना केलेली होती. तर बोरिवली गावाला अल शाम असं देखील नाव या साकीबनंच दिलेलं होतं. तर अगदी 2 वर्षांपूर्वी साकीबला अटक करण्यात आली आणि 28 जूनला त्याचा मृत्यू झाला. आणि तेव्हापासून बोरिवली गावामध्ये शांतता होती. मात्र आता अचानकपणे ईडी आणि एटीएसनं या गावात केलेल्या छापेमारीमुळे आता पुन्हा एकदा गावात चर्चांना उधाण आलेलं आहे. या छापेमारीमधून आता ईडी आणि एटीएसला नेमकं काय नवं सापडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सुरू असलेला सीमा वाद मिटवण्यासाठी आता दोन्ही राज्यातील प्रशासनांकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. पालघर जिल्ह्याच्या तलासरीतील वेवजी या ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुजरात राज्याची घुसखोरी सुरू असल्याचा आरोप यापूर्वी वेवजी ग्रामस्थांकडून करण्यात आलेला होता.
यानंतर गुजरात आणि महाराष्ट्रामधील प्रशासनाकडून या ठिकाणी संयुक्त सीमा निश्चिती मोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे काय म्हणणं आहे या ठिकाणच्या ग्रामस्थांचं ते आधी पाहूयात. राज्य सरकारने एवढाच पुढाकार घेतला पाहिजे की महाराष्ट्र आणि गुजरातची जी बॉर्डरची हद्द आहे ती निश्चित केली पाहिजे. कारण की गुजरातवाल्यांनी 1-1 किलोमीटर घुसखोरी केलेली आहे आणि जे बिल्डिंग्स वगैरे कामं वगैरे चालू आहेत ते सर्व बंद केले पाहिजे. सध्या रस्ता बघा ना, हा रस्ता पण कोणी महाराष्ट्रवाला पण नाही बनवला आणि गुजरात पण नाही बनवला सध्या सीमावादामुळे. तर आम्हाला पण एवढी त्रास आहे ना सध्या. ही इमारत पण सध्या गुजरात आले. आता सध्या जोपर्यंत सीमा फिक्स नाही होत तोपर्यंत स्थगित ठेवायला पाहिजे दोन्ही राज्यांना बॉर्डरच्या विषयी. मोजणी आलेली ती का स्थगित करतात? ते काल आले होते, गुजरातचे पण तहसील आले होते आणि महाराष्ट्राचे पण तहसील आले होते. ते काही कारणासाठी काय हे झालं तर आम्हाला पण त्यांनी काय नाही कळवलं की कोणत्यामुळे स्थगिती झाली. तर या सीमावादावरून राजकारणही जोरात रंगताना दिसतंय. उद्धव ठाकरेंनी अॅनाकोंडा मुंबई गिळायला निघालाय अशी टीका अमित शहांवर करत भाजपला लक्ष्य केलं आणि यावरून या प्रकरणाला पक्षाशी जोडून फायदा नाही अशी प्रतिक्रिया भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या दोन्ही प्रतिक्रिया पाहूयात. अमित शहांचं मी जे बोललो ना अॅनाकोंडा, हा अॅनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय. आता हे कोण झाल्याचं काय झाल्याचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्यात हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहाविरुद्ध? हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूने महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे. असं कोणी बांबू ठोकून आतमध्ये आगे असेल तर त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने दिलं पाहिजे. त्याचा गुजरात महाराष्ट्र असा वाद नाही, हा सामान्य वाद आहे. याला काही एखाद्या पक्षाशी जोडण्याची आवश्यकता नाही. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 14 गावं, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या वतीने 14 गावं, त्या 14 गावामध्ये 2-2 सरपंच आजही आहे. पण जेव्हा गावकऱ्यांना आपण विचारतो तर ते आग्रही नाहीत, कारण त्यांना दोन्हीकडच्या योजना घेता येत आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतात की आम्हाला आनंदी आहे, तुम्ही काय एक फूल दो मागली है तो हमको क्या चिंता है. तर याच मुद्द्यावरून मनसे देखील चांगलीच आक्रमक झालेली आहे. पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी तर घुसखोरी करणाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा इशारा दिलाय. मी स्वतः पालघरचा जिल्हाध्यक्ष आहे, त्यामुळे मला हे प्रकरण नीट माहिती आहे. याच्यात तिथल्या काही बॉर्डरवरच्या काही गावांमध्ये याच्या बाबतीतली शंका होती, कारण ऑलरेडी त्यांचे बोर्ड पुढे पुढे लागत येत चाललेत. आधी जो काही गुजरातमध्ये आपलं स्वागत आहे असा जो बोर्ड होता तो आता एक 4 किलोमीटर अलीकडे आणून ठेवण्यात आलेला आहे, बरोबर. तर त्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील आंदोलन उभं राहील आणि तिथले जे स्थानिक आहेत त्यांचे जे काही म्हणणं आहे ते ऐकून असे जर चुकीच्या पद्धतीने बॉर्डरवर बॅनर लागणार असतील तर ते उखडून टाकण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. महाराष्ट्रात घुसखोरी करायची नाही. तुम्ही आतापर्यंत जेवढी घुसखोरी केली आहे ती बस करा. आता याच्या पुढे जर तुम्ही महाराष्ट्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अंगावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्याशिवाय राहणार नाही. नाशिकमधील मुलं विक्री प्रकरणामध्ये आता एक खळबळजनक धक्कादायक तथ्य समोर आलेलं आहे. बच्चीबाई हांडोगे या महिलेवरती 12 पैकी 3 ते 4 मुलं विकल्याचा संशय व्यक्त होतोय. बच्चीबाई हांडोगे यांनी स्वतःच्या गावात विकलेल्या मुलींच्या नावावर बेकायदेशीर दत्तकपत्र बनवलेलं आहे. ही सर्व माहिती आता माहिती अधिकाराच्या तपासातून समोर आलेली आहे. हे दत्तकपत्र केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तयार करण्यात आलेलं असून त्यावर मुलीला दत्तक देण्याची नोंद केलेली आहे. या नापरवाना दस्तऐवजांची तारीख 16 डिसेंबर 2019 असून गावातील राजू बांगारे आणि सावित्री बांगारे यांच्या साक्षीनं लक्ष्मी नावाच्या मुलीला दत्तक देण्यात आलं असल्याचंही या कागदपत्रांमधून समोर आलेलं आहे. बेकायदेशीर स्टॅम्प पेपरवर तयार केलेल्या या दत्तक पत्राच्या आधारावर लक्ष्मी नावाच्या मुलीच्या शाळेतील आईवडिलांच्या नावांमध्येही बदल केले गेलेले आहेत, ज्यामुळे आरोप गंभीर स्वरूपाचे झालेत. बरं, ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये सध्या केंद्रस्थानी असून संबंधितांची तातडीनं चौकशी सुरू झाली आहे. अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे, ज्याचा लोकशाही मराठी देखील पाठपुरावा करत राहील. गोव्यातील अरपोरा इथल्या बर्ज बाय रोमिओ नाईट क्लबमध्ये 6 डिसेंबर रोजी झालेल्या भीषण आगीत
25 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर क्लबशी संबंधित गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा देश सोडून फरार झाले होते. आता त्यांना थायलंडमध्ये अटक करण्यात आलेली असून भारतामध्ये परत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी इंटरपोलनं त्यांच्या विरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केलेली आहे. भारत आणि गोवा पोलिसांनी संयुक्तपणे प्रत्यार्पणाची कारवाई वेगानं पुढे नेलेली आहे. थायलंडमधील अधिकाऱ्यांना भारतानं हद्दपारीची विनंती पाठवली आहे, तर गोवा सरकारनं परराष्ट्र मंत्रालयाकडे त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केलेली आहे. या आगीमध्ये मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे 7 डिसेंबरच्या मध्यरात्री 1:17 एका ॲपवरून थायलंडसाठी विमानं आणि त्याची तिकीटं बुक करण्यात आलेल्या होत्या. तेव्हा आपत्कालीन पथकं आग विझवण्याच्या आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यामुळे एकीकडे अग्निशमन दल कामावरती गुंतलेलं असताना तिथेच लुथरा बंधू देश सोडून निघण्याच्या तयारीत होते, असं पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. ते निवेदनात पाहूया. तर या तपासामध्ये एक गोष्ट आढळून आलेली आहे, ती म्हणजे लुथरा बंधूंनी 7 डिसेंबर रोजी पहाटे 1:17 थायलंडची तिकीटं बुक केलेली होती. गोव्याचे पोलीस आणि अग्निशमन दल आग विझवण्यात त्या ठिकाणी व्यस्त होते आणि आत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना आरोपी मात्र देश सोडून पळून जाण्याची तयारी करत होते, असा उल्लेख पोलिसांच्या निवेदनात पाहायला मिळतो. मात्र लुथरा बंधू फरार नाहीयेत, ते बिझनेस ट्रिपला गेलेले होते असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. तसंच दिल्लीच्या एका न्यायालयानं त्यांना अटक टाळण्यासाठी अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिलेला आहे. दरम्यान लुथरा ब्रदर्स विरोधात गोवा पोलिसांनी अनेक कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे. यात भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNSचं कलम 105, 125, 125A, 125B आणि 287 यांचा समावेश आहे. या आरोपांमध्ये आरोपींना जामीन मिळू शकतो, मात्र जर दोषी आढळले तर सुमारे 5 वर्षांपर्यंतची शिक्षा त्यांना होऊ शकते. बरं, BNS 105 या कलमामध्ये चुकीचा हेतू नसताना झालेल्या हत्यांसंबंधी प्रकरणं येतात. IPC मधील धारा यातून आरोपीला किमान 5 ते जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि दंड देखील होऊ शकतो. यानंतर आहे BNS 125. या कलमाअंतर्गत जर कुणाच्या गैरजबाबदारपणामुळे इतरांचा जीव धोक्यात येतो तेव्हा गुन्हा नोंदवला जातो. जर यामुळे मृत्यू झाला तर आरोपीला 3 वर्षांची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. त्याचबरोबर 125A आणि 125B या उपकलमांअंतर्गतही आरोप आहेत. त्यानंतर आहे BNS 287 हे कलम IPCच्या 285 या कलमाच्या समान आहे. यात आग लागण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वस्तूंची योग्य काळजी घेण्यासंबंधित नियम आहेत. गोव्याच्या त्या क्लबमध्ये अग्निशमनसाठी आवश्यक उपकरणं नव्हती आणि आपत्कालीन बाहेर निघण्याचे दरवाजेही नव्हते. जर तुमच्या चुकीनं आग लागली आणि ती लोकांसाठी धोका बनली तर 6 महिन्यांपर्यंत कारावास आणि दंडाचा निर्णय यात होऊ शकतो. त्यानंतर बातमी आहे इंडिगो विमान सेवेसंदर्भातली. इंडिगो विमान सेवेमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला गोंधळ अखेर लवकरच थांबणार असल्याची कबुली इंडिगो प्रशासन देताना दिसतंय. आधी अनेक ठिकाणी इंडिगोची उड्डाणं रद्द झाली, तसंच कित्येक उड्डाणं विलंबानं झाली, ज्यामुळे हजारो प्रवाशांना गंभीर त्रास सहन करावा लागला होता. यावर इंडिगोनं दिलगिरी व्यक्त करत प्रवाशांची माफी मागितली होती. आता गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचा दावा इंडिगो प्रशासनाकडून करण्यात येतोय. या संकटानंतर इंडिगोनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. गोंधळामुळे सर्वाधिक त्रस्त प्रवाशांना 10,000 रुपयांचा ट्रॅव्हल वाउचर देण्यात येणार आहे. तसंच अचानक रद्द केलेल्या विमानांमधील प्रवाशांना त्यांची परतफेड मिळावी यासाठी प्रशासनाकडून तत्काळ विभाग सुरू करण्यात आलेला आहे. शिवाय सरकारी आदेशानुसार रद्द झालेल्या उड्डाणांसाठी 5 ते 10,000 रुपयांपर्यंतची भरपाई प्रवाशांना दिली जाणार असल्याची देखील माहिती इंडिगोकडून देण्यात आलेली आहे. या संदर्भातील एक निवेदन इंडिगोनं जारी केलेलं आहे. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. इंडिगोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे गेल्या काही दिवसातील हाल संपूर्ण देशानं आणि जगानं पाहिले आणि अनुभवले देखील. त्यानंतर लगेचच विमान वाहतूक क्षेत्रातील त्रुटींच्या देखरेखीची रचना तत्काळ प्रभावानं बदलण्यात आलेली आहे. विमानाच्या उड्डाणाला होणारा विलंब, त्यांचे कॅन्सलेशन आणि सुरक्षित विमान प्रवास अशा अनेक बाबींसाठी डिफेक्ट रिपोर्टिंग सिस्टमनं कठोर कारवाई करावी लागलेली आहे.
तब्बल त्यासाठी 12 पानांचा नवा आदेश जारी करण्यात आलेला आहे. विमानाच्या निर्धारित वेळेमध्ये 15 मिनिटं किंवा त्याहून जास्त वेळ उशीर झाला तर त्याची चौकशी अनिवार्य असेल. कंपनीला कोणत्याही मोठ्या देशाची माहिती तत्काळ DGCA द्यावी लागणार आहे आणि त्यानंतर 72 तासांमध्ये त्याचा अहवाल पाठवावा लागेल. 2 ते 3 वेळा असाच दोष आढळल्यास रिपिटेटिव्ह डिफेक्ट म्हणून त्याची विशेष चौकशी केली जाणार आहे. बरं, हे विमानाच्या सुरक्षेबाबत काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. ते नियम कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्राथमिक संरचनेमध्ये बिघाड, इंजिन बंद पडणं आणि नियंत्रण प्रणालीतील बिघाड झाल्यास त्वरित तक्रार करणं अनिवार्य असेल. DGCA सदोष भाग आणि नोंदी तपासासाठी जतन करण्याचे आदेश देऊ शकणार. बरं, विमान कंपन्या त्यांच्या कामकाजाचे मासिक आणि तिमाही फ्लीट कामगिरी अहवाल सादर करतील. विमानातील मोठ्या दोषांशी संबंधित भाग किमान 2 आठवडे सुरक्षित ठेवावे लागतील. तर कोणते दोष अनिवार्य किंवा मुख्य दोष कोणते मानले जाणार यावरती देखील नजर टाकणं गरजेचं आहे, कारण उड्डाणादरम्यान आगीचा समावेश आहे. फायर अलार्म, शटडाऊन किंवा बाह्य नुकसान, लँडिंग गिअर उघडत नाही किंवा बंद होत नाही, दरवाजा लॉक अयशस्वी, मार्ग बदलणं किंवा आपत्कालीन लँडिंग करणं यांचा त्यात समावेश असेल. पाणी हा केवळ आपल्यातलाच नव्हे तर या निसर्गातीलही सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हे पाणी आपल्याला मिळतं नदी आणि ओढ्यांमधून. आता पाणी बाष्पीभवन आणि पुन्हा पाण्याची निर्मिती याचा सायन्स काही मी तुम्हाला सांगत बसणार नाहीये, कारण ते सर्वांना परिचित आहे. तर पाणी ज्या नद्यांपासून मिळतं त्या नद्या वाहून वाहून पुन्हा समुद्राला जाऊन मिळतात. ज्या ठिकाणी आधीपासूनच पाणी आहे, कधी पाहिलंय का की एखादी नदी आपला मार्ग बदलून वाळवंटाकडे जाते? खरं पाहायला गेलं तर तिथे पाण्याची जास्त गरज आहे, मात्र ती तसं होताना दिसून येत नाही आणि शेवटी जाऊन ती समुद्रालाच मिळताना दिसते. यावरून हे स्पष्ट होत आहे की जिथे जी गोष्ट आहे तिकडेच साधर्म्य असलेल्या गोष्टी आकर्षित होत असतात. पैशांचं देखील तसंच आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे खूप आहे आणि येतोच आहे, मात्र दुसरीकडे ज्यांच्याकडे नाही ते पैशासाठी धडपड करत असतात. आणि काय माहिती कधीपर्यंत करत राहील हे देखील समोर येईल. हे सर्व सांगण्यामागचं कारण इतकंच आहे की भारतामध्ये आर्थिक असमानता झपाट्यानं वाढत चालली आहे. देशातील सर्वात श्रीमंत लोकांकडे मोठ्या प्रमाणावरती संपत्ती जमा होती आहे, तर सामान्य आणि गरीब लोकांच्या हातामध्ये मात्र खूपच कमी संपत्ती आहे. आणि वरच्या 1% लोकांकडे संपत्तीचा 40%पेक्षा जास्त अधिक भाग आहे. म्हणजेच देशाच्या आर्थिक ताकदीचा मोठा हिस्सा काही मोजक्याच लोकांकडे आहे. साल 1990 नंतर देशात मोठे आर्थिक बदल झाले, त्यामुळे मोठ्या कंपन्या, उद्योगपती आणि उच्च उत्पन्न गटांना त्याचा जास्त फायदा झाला. तर सामान्य कामगार, शेतकरी, लहान व्यापारी यांना त्या वाढीचा पुरेसा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांचं उत्पन्न कमी आणि सर्वात जास्त खर्च जो आहे तो वाढला, अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे गरीब कुटुंब कर्जाच्या जाळ्यात अडकत चाललेली आहेत. ते बचत करू शकत नाहीयेत आणि शिक्षण किंवा आरोग्यावरती खर्च करणं त्यांच्यासाठी अधिक कठीण होत चाललेलं आहे. आणि आपण भारताचा विचार केला तर भारतात कोणत्या गटाकडे किती टक्के संपत्ती आहे यावरती एक नजर टाकूया. देशातील टॉप 1% लोकांचं देशाच्या 40% संपत्तीवरती नियंत्रण आहे. टॉप 10% लोक एकूण 65% संपत्तीचे मालक आहेत. वरचे 40% लोकांकडे जवळपास संपूर्ण देशाची बहुतेक संपत्ती त्यांच्याच हातात आहे. तळात असलेले म्हणजेच अगदी खालच्या स्तराला असलेल्या 50% लोकांकडे, अर्थातच गरीब आणि सामान्य वर्गाकडे केवळ 6.4% संपत्ती आहे. तर उर्वरित 60% लोकांकडे मिळून फक्त 10%हून कमी संपत्ती आहे. बरं, आता या आर्थिक असमानतेचं काय नेमके परिणाम जाणवू लागलेले आहेत त्यावरती नजर टाकणं अत्यंत गरजेचं आहे. गरीब आणि मध्यम वर्गाचं जीवनमान खालावलं जात आहे. शिक्षण, आरोग्य आणि घरांचा खर्च परवडणं देखील कठीण होऊन बसलंय. कर्जाचं प्रमाण वाढतंय. बेरोजगारी आणि कमी पगाराच्या नोकऱ्यांमध्ये देखील वाढ होतीये. सामाजिक तणाव आणि असुरक्षिततेमध्ये वाढ होताना दिसतेय. श्रीमंत, गरीब यांच्यातील अंतर अजून वाढणं, आर्थिक वाढ सामान्य लोकांपर्यंत न पोहोचणं असे एक ना अनेक परिणाम त्यामुळे जाणवू लागलेले आहेत. बरं, हे सगळं पाहिल्यानंतर एकूणच काय तर आर्थिक उलाढाल वाढलेली असली तरी तिचा फायदा सर्वांपर्यंत पोहोचत नाहीये आणि त्यामुळे देशात काही लोक खूप श्रीमंत तर बाकी बहुसंख्य लोक हे संघर्ष करताना दिसून येतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था मोठी होत असली तरी
त्या वाढीचा फायदा सर्वांना समान प्रमाणामध्ये मिळत नाहीये. काही मोजक्या लोकांकडे मोठे व्यवसाय, जमीन, शेअर्स आणि गुंतवणूक असल्यामुळे पैसे सतत त्यांच्याकडेच जमा होतात आणि यामुळे वरचा गट अधिक श्रीमंत होत जातो, तर सामान्य माणसाच्या कमाईमध्ये तितकी वाढ होत नाही. महागाई वाढतीये, पण पगार फारसा वाढत नाही आणि त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्ग बचत करून त्या ठिकाणी बचतीकडे त्यांचं लक्षच नाहीये. शिक्षण, आरोग्य आणि घरांच्या वाढत्या खर्चामुळे त्यांची आर्थिक अडचण आणखी वाढतीये. या सर्व गोष्टी एकत्र येऊन अशी परिस्थिती तयार झाली आहे की देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा खरा फायदा मूठभर लोकांना मिळतोय आणि बहुसंख्य लोक मात्र फक्त जगण्यासाठीचा संघर्ष करताना दिसत आहेत. थोडक्यात काय, तर अर्थव्यवस्था पुढे जातीये, पण सामान्य माणसाचं आयुष्य मात्र त्याच ठिकाणी अडकून पडल्यासारखं वाटू लागलं. विजा मिळवता येणारे अमेरिकेतल्या मोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतल्यावरती परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी एक पाऊल उचललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि चीनमधील विद्यार्थी अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करून त्यांच्या देशात नोकरीसाठी जाणं ही लाजिरवाणी बाब असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ट्रम्प गोल्ड कार्ड स्कीममुळे कंपन्यांना अशा विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पण या गोल्ड कार्डसाठी सोन्यासारखी किंमतही मोजावी लागेल. त्यासाठी $10 लाख इतकी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे ही किंमत मोजून अमेरिकेतील कंपन्या या प्रतिभावान मनुष्यबळाला त्यांच्या कंपनीमध्ये कामावरती ठेवू शकतील आणि हे नागरिक अमेरिकेमध्ये वास्तव्य करू शकणार आहेत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.